नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळीचा एक भन्नाट पदार्थ जो कमी साहित्यात आणि कमी वेळामध्ये अगदी रुचकर असा तयार होतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। झटपट साहित्य पाहून घेऊया। 1 वाटी मैदा, मीठ, काळे तीळ आणि ओवा। सर्वात आधी आपण या ठिकाणी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा ओवा, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून हे मिश्रण आपण मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालं की 2 चमचे तेलाचं मोहन आपण यामध्ये घालणार आहोत। यानंतर पीठ चांगलं एकजीव करून घेऊया। याप्रमाणे पीठ एकत्र यायला लागलं की थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे चपातीपेक्षा थोडं कडक पीठ आपण मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। याप्रमाणे पोलपाटाला थोडंसं तेल लावून आपण त्यावर चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती लाटून झाल्यानंतर याप्रमाणे उभे आणि आडवे काप करून घ्यायचे आहेत। याप्रमाणे चौकोनी काप करून झाले की चौकोनाच्या 2 विरुद्ध दिशेची टोकं दाखवल्याप्रमाणे चिकटवून घ्यायची आहेत। चौकोनाची समोरासमोरची 4ही टोकं चिकटवल्यानंतर आपल्या कळ्या तयार होतात। याप्रमाणे सगळ्या कळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत। तेल आपण तापत ठेवलेलं आहे आणि आपल्या कळ्या सुद्धा छान तयार झालेल्या आहेत। त्या आपण मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आपल्या खाऱ्या कळ्या छान तयार झालेल्या आहेत। छानपैकी त्यांना गोल्डन ब्राऊन असा रंग आलेला आहे। फराळाचे तेच पदार्थ बनवण्याऐवजी असे झटपट होणारे आणि कमी साहित्यात होणारे पदार्थ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। ह्या खाऱ्या कळ्या चवीला अगदी भन्नाट आहेत आणि झटपट होणाऱ्या आहेत आणि अगदी कुरकुरीत होतात।
तर मग मंडळी, झटपट होणारी आणि चवीला भन्नाट असणारी कमी साहित्यात तयार होणारी ही आपली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर स्वतःही घरामध्ये बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त खा आणि आनंदी रहा.